दरम्यान पवार कुटुंब एकत्रित राहावं ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। राजकीय भूमिका घेणं हे माझ्या अधिकारात नाही असंही ते म्हणाले। आशा पवार वडीलधाऱ्या आहेत, त्यांनी देवाच्या दारात भावना मांडली। शरद पवार अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं रोहित पवारांनी म्हटलंय। पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यात आशाताईंनी देखील वक्तव्य केलं आहे। आशा आजींनी जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय पवित्र ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे पंढरपूरला केलेलं आहे आणि कुटुंब एकत्रित राहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची हीच इच्छा आहे। तर शेवटी राजकारण हे राजकारण असतं, दोन पक्ष आहेत, कुटुंब एक असलं तरी एका पक्षाचे प्रमुख म्हणजे आमचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पक्षाचे नेते दादा आहेत। त्यामुळे राजकीय भूमिका जर कोणाला घ्यायची असेल तर दोन प्रमुख नेत्यांना तिथं घ्यावी लागेल। आम्ही तर कार्यकर्ते आहोत। आता हे दोन नेते काय भूमिका घेतात ते येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। तुमची काय इच्छा आहे, म्हणजे तुमचं काय मत आहे, काय एकंदरीत सध्या घरात चर्चा आहे? घरात चर्चा व्यक्तिगत तुम्ही जर विचाराल कुटुंब म्हणून शेवटी कुठल्याही व्यक्तीची हीच इच्छा असते की कुटुंब एकत्रित राहावं। शेवटी आमचे नेते त्या ठिकाणी जी भूमिका घेतील ती शेवटची भूमिका असेल। त्यामुळे कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, कर्जत, अहिल्यानगर।